जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 150वा पाहणार आहोत. नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आपल्याला ते परब्रह्म, ती सद्वस्तू कशी आहे, तसंच तिचं वर्णन करता येईल का, ती आपल्या डोळ्याला दिसत का नाही, इत्यादी बाबत समजावून सांगत आहेत. आपण आत्तापर्यंत पाहिले की ती सद्वस्तू अवर्णनीय, एकमेवाद्वितीय आहे. तिच्यासारखी तीच आहे. तिची तुलना कुणाबरोबरही करता येत नाही, हे आपण पाहिले. समर्थ त्या सद्वस्तूबद्दल या श्लोकामध्ये सांगताना म्हणतात की नसे पीतना श्वेतना श्याम काही. समर्थ म्हणतात की सद्वस्तू पिवळी नाही, पांढरी नाही, श्यामवर्णही नाही. त्या निराकाराला कोणताच रंग नाही. आपणच आपल्या बुद्धीप्रमाणे त्या त्या देवतेच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे त्यांना रंग दिला आहे. परंतु ती सद्वस्तू तर त्याच्या रूपाच्या रंगाच्याही पलीकडे आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तिला कुठलाच रंग नाही. पुढे समर्थ म्हणतात की नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ काही. अर्थात ती सद्वस्तू निळीही नाही, तसेच ती दृश्य का अदृश्य आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. तिला अदृश्य म्हणावे तर विश्वाच्या रूपाने ती दृश्य आहे, कारण तो परमात्माच विश्वरूपाने नटला आहे. या विश्वाला निर्माण करणारा तोच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कोण सांगणार. तो अदृश्य असलेला परमात्मा या सृष्टीमध्ये विविध रूपाने नटलेला आहे. फळामध्ये, फुलामध्ये, पानात, झाडाझुडपात, डोंगरात, दऱ्याखोऱ्यात, सर्व प्राणीमात्रात, सर्वत्र तोच तो नटलेला आहे. तरी आपण म्हणतो की तो आपल्याला दिसत नाही. मग त्याला पाहायचं कसं, तर समर्थ म्हणतात म्हणे दास विश्वासता मुक्ती आहे. समर्थ म्हणतात आपण संत वचनावरच दृढ विश्वास ठेवायला पाहिजे, कारण त्यांनी त्या परमात्म्याची अनुभूती घेतलेली आहे. संत म्हणतात की तो आहे, तर मग तो आहेच, असलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांचा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. सदा संचना येतना जात नाही, असे संतांनीच म्हटले आहे. माझ्या आत आणि माझ्या बाहेर सर्वत्र तोच तो भरलेला आहे, पण दिसत नाही. याला कारण काय? आपल्या मनाची वृत्ती विषयाकडे लागलेली असल्यामुळे आपल्याला दृश्य गोष्टीमध्येच जास्त लक्ष लागतं आणि इंद्रियातीत असलेल्या त्या परमात्म्याला आपण समजू शकत नाही. त्याचं भान आपल्याला राहत नाही. आपल्याला आपलं ध्यान प्रयत्नपूर्वक त्या परमात्म्याकडे वळवावं लागेल, म्हणजे हळूहळू त्याचं ज्ञान आपल्याला होईल. आपले संत त्या परमात्म्याचं दर्शनापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्याच्याकडे जाण्याचा मार्गही सांगितलेला आहे. त्यांना ज्या मार्गाने मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे, त्या मार्गावर आपणही चालत राहिलो तर समर्थ म्हणतात विश्वास ठेवा की तुम्हालाही नक्की मुक्ती मिळेलच. म्हणून समर्थ म्हणतात मना संत अनंत शोधून पाहे. ती सद्वस्तू अनंत आहे, तिचा अंतच नाही, मग तिचा मार्गही अनंतच आहे. त्या सद्वस्तूपर्यंत पोहोचण्याची कला संत आपल्याला सांगू शकतात आणि त्यांनी ती कला आत्मसात केलेली असल्यामुळे आपल्याला जे समजावून सांगतात आपणही त्याप्रमाणे
त्याच मार्गाने वाटचाल करून आपणही त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असे समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे. समर्थ म्हणतात, नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत आनंत शोधो निपाहे. जय जय रघुवीर समर्थ.